नमस्कार मैत्रिणींनो, पुष्पा परते माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आज मी ते सुंदर अशी इथे लटकन बनवलेले आहे आणि ते सुंदर असे फ्लावर बनवलेलं आहे आणि हे कापडापासून मी इथे बनवलेलं आहे. तर हे कशा प्रकारे बनवलेलं आहे तो व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी इथे हे कापड छोटे छोटे 2-2 इंचाचं कापड घेतलेलं आहे आणि त्या कापडपासून मी छान अशा इथे पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहे आणि या पाकळ्यापासून मी इथे 7 पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहे आणि त्यापासून मी इथे सुंदर असं फ्लावर इथे बनवत आहे. तर बघा, हे जे पाकळ्या आहे ते मी धाग्याने जोडून घेतलेले आहे. त्यानंतर त्याला फिट छान करून घ्यायचं आहे आणि इथे बघा, अशा प्रकारे इथे फ्लावर तयार झालेला आहे. आता या फ्लावरमध्ये मधोमध मी एक गोल्डन बटनसुद्धा लावून घेणार आहे. तर ही गोल्डन बटन घेतलेली आहे. आता ही गोल्डन बटन मी इथे या फ्लावरला लावून घेत आहे. बघा, आता इथे छान सुंदर असं हे फ्लावर इथे तयार झालेलं आहे. तर बघा, किती छान असं फ्लावर इथे हे दिसत आहे आणि याला आपल्याला सुई धाग्याने थोडे शिवून घ्यायचं आहे. तर बघा, सुंदर असं हे फ्लावर इथे तयार झालेलं आहे. तर हे जे फ्लावर आहे मला ब्लाऊजला लावायचं आहे. त्यानंतर दुसरं बघा, इथे मी त्याच ब्लाऊजला मला इथे लटकनसुद्धा लावायचे आहे. तर ते लटकन कसे बनवायचे तर बघा, तर इथे बघा, मी इथे जो ब्लाऊजचा कापड घेतलेला आहे आणि इथे थोडी धडी उरलेली होती तर ते धडी घेतलेली आहे आणि त्यापासून मी सुंदर अशी लटकन इथे बनवत आहे. तर इथे बघा, अस्तर आणि मेन फॅब्रिक मी घेतलेलं आहे. त्याला छान उलट्या साईडने शिलाई करून घ्यायची आहे आणि नंतर ते बघा, ते गोल राऊंडमध्ये शिलाई करून घेतलेली आहे. त्यानंतर मधोमध कापून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते सरळ करून लटकन तयार करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी इथे 4 लटकन छोटे छोटे इथे बनवून घेतलेले आहे आणि हे त्रिकोणी लटकन मी बनवलेले आहे. आता इथे बघा, आता हे जे लटकन आहे ते मी इथे त्या मोठ्या लटकनला लावणार आहे. आता बघा, इथे छान प्रकारे हे 4 लटकन इथे तयार झालेले आहे आणि हे याला मी अस्तर लावलेलं आहे. त्यानंतर बघा, आपल्याला हे 4ही लटकन इथे व्यवस्थित शिलाई करून सरळ करून घ्यायची आहे. आता इथे इथे बघा, हे जे 4 लटकन आहे मी छोटे छोटे करून घेतलेले आहे. आता यानंतर बघा, आपल्याला इथे चौकोनीसुद्धा लटकन तयार करायची आहे. तर मी इथे चौकोनी इथे कापड करून घेतलेला आहे आणि इथे त्याला शिलाई करून घेत आहे. आता यानंतर या कापडमध्ये आपल्याला छोटे छोटे जे फॅब्रिकचे तुकडे असतात ते इथे भरून घ्यायचे आहे आणि इथे ते चौकोनी लटकन तयार करायचे. आता इथे बघा, हा जो इथे बॉक्स केलेला आहे यामध्ये छोटे छोटे जे उरलेल्या कापडचे तुकडे भरून घ्यायचे आहे आणि हे तुकडे जे सॉफ्ट आपल्याला पाहिजे आहे आणि हे तुकडे भरल्यानंतर इथे बघा, आपल्याला चौकोनी असा आकाराचं इथे हे लटकन तयार करून घ्यायचं आहे आणि तिथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तरी जे यामध्ये जे दोरी आहे ती मी नंतर लावून घेणार आहे. तर इथे बघा, हे जे दोन्ही लटकन आहे त्याला मी छान आतमध्ये कापड छोटा भरून घेतलेला आहे. छोटे छोटे कापड भरून घेतलेले आहे आणि इथे बघा, हे आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. आता हे झाल्यानंतर इथे बघा, हे छान 2 चौकोन लटकन तयार झालेले आहे. आता जे आपण छोटे छोटे कोनचे लटकन बनवून घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला सुई धाग्याने मणी टाकायची आहे. तर मी इथे एका याच्यामध्ये 15 मणी टाकणार आहे आणि दुसऱ्या लटकनमध्ये 10 मणी टाकायचे आहे, म्हणजे आपले जे लटकन आहे खालवर यायला हवे. तर इथे बघा, मी इथे 2 लटकन हे लावून घेत आहे. त्यासाठी मी इथे बघा, याच्यामध्ये मणी घातलेले आहे आणि ही मणी आपल्याला इथे जी मणी वापरायची आहे ती गोल्डन कलरची वापरायची आहे, कारण की जे ब्लाऊजला काठ ही गोल्डन कलरचे असल्यामुळे मी इथे गोल्डन कलरचे मणी वापरत आहे. तर इथे बघा, हे जे एक लटकनला मी इथे लावून घेत आहे आणि 2-3 आपल्याला सुई धाग्याने शिवून घ्यायचं आहे. छान 2-3 आपल्याला त्याला असं करायचं आहे. बघा, इथे छान प्रकारे हे लटकन तयार झालेले आहे. तुम्ही पण अशा प्रकारे लटकन करून नक्की बघा. धन्यवाद.